नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर कायजण पोलीस भरती पीओक्यू सीरीज मध्ये आपलं स्वागत आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आपण आज पोलीस भरती 2025-26 साठी या ठिकाणी सर्वात कमी अर्जाचे जिल्हे कुठले आहेत त्या ठिकाणी आज डिटेल पाहणार आहोत. 7 डिसेंबर रात्री 10 पर्यंत या ठिकाणी दिवसभरामध्ये जेवढे काही अर्ज संख्या आले त्या ठिकाणी वेळ आणि तारखेसह ऑल डिटेल आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन या ठिकाणी चांगल्या पद्धतीने केले जाणार आहे. त्यामुळे ठिकाणी मैदान चाचणी तुमच्या ठिकाणी लवकरच किती तारखेपर्यंत होतील, काय होतील, या ठिकाणी नागपूर मीटिंगचं सुद्धा या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची एक अपडेट आहे. ते सुद्धा आपण या ठिकाणी लेक्चर मध्ये पाहणार आहोत. लक्षात घ्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी चॅनलला कोणी नवीन असेल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून या ठिकाणी सपोर्ट करण्याचा प्रयत्न करा. लक्षात घ्या ठिकाणी, कारण आपण जे काय वेळ तारखेसह तुम्हाला अचूक माहिती या ठिकाणी देत आहोत. लक्षात घ्या, 7 डिसेंबरची तुम्हाला अचूक माहिती या ठिकाणी वेळ तारखेसह देणारं महाराष्ट्रातील एकमेव असं आपलं चॅनल आहे. लक्षात घ्या ठिकाणी. आणि काही विद्यार्थी आहेत की या ठिकाणी 2K 3K पर्यंत या ठिकाणी पाहतात चॅनल बऱ्यापैकी खरी ऑथेंटिक माहिती पाहतात, पण या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करत आहे. लक्षात घ्या, जे खोटी चुकीची माहिती देतात अशा त्या ठिकाणी सबस्क्राईब करून त्यांना सपोर्ट करतात. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. लक्षात घ्या. या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा आजचा जे काही टॉपिक आपला विषय ग्राउंड कोणत्या जिल्ह्याचे लवकर होणार आहे, सर्वात कमी अर्जाचे जिल्हे कोणते आहेत त्या ठिकाणी पाहणार आहोत आणि ग्राउंड कधी होईल आणि कोणत्या जिल्हे या ठिकाणी महत्वाचे आहेत की लवकर त्याचे ग्राउंड होतील. लक्षात घ्या. आणि त्याचं कारण सुद्धा आपण बघू. या ठिकाणी सर्वात कमी अर्जाचे संख्या असणारे जिल्हे बघा. या ठिकाणी हे फक्त अंदाज येतात बघा लवकर होणारे, म्हणजे तुमचे 1000 ते 10,000 दरम्यान या ठिकाणी काय अर्जाची संख्या आहे. सॉरी. या ठिकाणी हे काय जिल्हे आहेत बघा. या जिल्ह्याचे सर्वात आधी या ठिकाणी काय अंदाजे शक्यता या ठिकाणी काय या जिल्ह्याची अर्जसंख्या आली, काय सर्वात कमी या ठिकाणी अर्जसंख्या आली. लक्षात घ्या. अंदाजे त्या जिल्ह्याचे लवकर या ठिकाणी ग्राउंड होणार आहे. लक्षात घ्या. कुठलं हिंगोली आलं, भंडारा आलं, वाशिम आलं, नंतर यवतमाळ आलं, पुणे बँड्समन पुणे या ठिकाणी येणार. लक्षात, म्हणजे या बँड्स मध्ये सर्वात कमी अर्जाची जिल्हे संख्या त्या ठिकाणी म्हणजे 1000 ते 10,000 दरम्यान या अर्जाची संख्या. लक्षात घ्या. नंतर कुठलं छत्रपती संभाजीनगर ग्रामीण आलं. लक्षात घ्या. रायगड आलं. बरं, तुमचं कुठलं गोंदिया, सांगली, नंतर कुठलं आलं वर्धा या जिल्ह्याचे, सोलापूर जिल्ह्याचे, बुलढाणा जिल्हे या जिल्ह्याचे सर्वात कमी या ठिकाणी अर्ज संख्या आलेली आहे. लक्षात घ्या. सर्वात कमी आली, म्हणजे कमीत कमी काय जिल्ह्याचे सोलापूरचे कुठं सीपी सीटला बघायला गेलं तर या ठिकाणी 11,000. ते आपण डिटेल पुढे फोटो तारीख सही या ठिकाणी पाहू. लक्षात. फक्त अंदाजे तुम्हाला एवढे जिल्ह्याचे लवकर या ठिकाणी ग्राउंड होऊ शकते आणि ग्राउंड होण्याचं कारण सुद्धा सर्वात महत्त्वाचं पुढे बघा. या जिल्ह्याचे सर्वात कधी होईल ग्राउंड बघा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या जिल्ह्यात सर्वात कमी अर्ज किंवा कमी असल्यामुळे जागा कमी असल्यामुळे त्या ठिकाणी काय अर्ज संख्या कमी आली, सर्वात महत्त्वाचा फॅक्टर आहे. तर प्रत्येकासाठी प्रत्येकालाच जागा आहेत असे नाही. लक्षात घ्या. कास्टनुसार त्या ठिकाणी जागा डिवाइड होतात. नेक्स्ट या ठिकाणी कारण यासाठी पोलीस प्रशासन सुद्धा अत्यंत महत्वाचे या ठिकाणी काय कमी लागते. या जिल्ह्यासाठी काय लागतं, कमी जागा असलेल्या ज्या जिल्ह्यासाठी कसं असतं पोलीस प्रशासन कमी लागतं आणि नियोजन करण्यासाठी सुद्धा कालावधी लागतो. त्यामुळे या जिल्ह्याचे लवकर ग्राउंड होऊ शकते. फक्त शक्यता आपण वर्तवू शकतो या ठिकाणी. पण या ठिकाणी हॉल तिकीट जनरेट झाल्यानंतर या ठिकाणी त्या गोष्टी सर्व सुरू होतील. सध्या निवडणुकाचाही कालावधी चालू आहे. लक्षात घ्या. त्यामुळे 21 डिसेंबरला या ठिकाणी जे काही रिझल्ट होता, रिझल्ट सुद्धा या ठिकाणी कुठला नगरपालिकेचा इलेक्शन ड्युटी आहे. लक्षात घ्या. 21 डिसेंबरचे काही पोलीस प्रशासन आहे त्यांना या ठिकाणी इलेक्शन ड्युटी आहे. त्यामुळे सर्व या ठिकाणी काही काही पोलीस प्रशासन आहे ते बंदोबस्तासाठी सुद्धा या ठिकाणी काही जे तुमच्या पेटे ठेवले त्या ठिकाणी त्या सुद्धा या ठिकाणी काही स्ट्रॉंग रूमला सुद्धा या ठिकाणी काही ते ड्युटीला आहेत. लक्षात घ्या. त्यामुळे कारण्याचं सर्वात महत्त्वाचं 21 डिसेंबरला या ठिकाणी रिझल्ट आहे. त्या रिझल्ट पर्यंत 21 डिसेंबर पर्यंत या ठिकाणी काय तुमचं पोलीस प्रशासन अजून बिझी आहे. लक्षात घ्या. नंतर राहिलं तुमचं झेडपीचं इलेक्शन सुद्धा या ठिकाणी लवकरच आचारसंहिता सुद्धा या ठिकाणी बिगुल वाजणार आहे. लक्षात घ्या. ते सुद्धा अत्यंत या ठिकाणी महत्वाचं आहे, कारण आचारसंहिता सुद्धा लवकरच लागेल या ठिकाणी. झेडपी सुद्धा त्याची सुद्धा कामे चालू आहे, त्याची सुद्धा या ठिकाणी प्रशासन अडकून पडलेले आहेत. लक्षात घ्या. आणि सर्वात महत्त्वाचं दुसऱ्या ठिकाणी तुम्ही जे काय अर्ज भरला, लक्षात घ्या, तुम्ही अर्ज भरल्यानंतर सुद्धा तुमचे फॉर्म या ठिकाणी चेक केले जाणार आहेत. कुणाचे डबल फॉर्म आहेत, कुणाचे चुकीचे अर्ज या ठिकाणी बाद होणार जाणार आहेत. यासाठी पण या ठिकाणी काय थोडा कालावधी अत्यंत लागणार. लक्षात महत्वाचा लागणार आहे. यासाठी कालावधी लागणार आहे. पुन्हा ग्राउंड तयार होण्यासाठी सुद्धा या ठिकाणी थोडा वेळ लागणार आहे. काय काय जिल्ह्याचे ग्राउंड तयार झालेत, पण ते काही रिझन आहे ते आपण शेवटी पाहू. याची सुद्धा आपण शक्यता वर्तवू शकतो. ग्राउंड तयार होण्यासाठी सुद्धा या ठिकाणी वेळ लागेल. आणि अर्ज चेक करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी महत्वाचं अर्ज चेक होणे, बाद करणे या सुद्धा वेळ लागतो. नंतर निवडणुका, पोलीस प्रशासन ड्युटीमध्ये गुंतलेत, हे सुद्धा अत्यंत महत्वाचं फॅक्टर आहे या ठिकाणी. आणि ग्राउंड तयार करणे हे 3 अत्यंत महत्वाचे तुमच्या ठिकाणी कारण सुद्धा आहेत. लक्षात घ्या. या ठिकाणी ग्राउंड लवकर यासाठी थोडा वेळ लागेल. लक्षात घ्या. त्यामुळे डिसेंबर जानेवारी नंतर या ठिकाणी तुमचं मे बी ग्राउंड चालू होईल. लक्षात शक्यता आपण वर्तवू शकतो. हे कारण आहे थोडं ग्राउंड उशिरा होण्याचं. लक्षात घ्या. म्हणजे जानेवारीमध्ये तर ग्राउंड तुमची शक्यता चालू होईल. लक्षात. या सर्व गोष्टी बघता अंदाज शक्यता पण जानेवारी फेब्रुवारी याच्या दरम्यानच या ठिकाणी कधी पण होऊ शकतं. लक्षात. त्यामुळे ग्राउंड तुमचं तयारीतच राहावं. लक्षात तुम्ही. आणि कमी अर्ज संख्यावाले या ठिकाणी जे काही शक्यता आपण सांगतोय
जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये या ठिकाणी अर्जसंख्या तुमची म्हणजे कमी अर्जसंख्येवाले यांचे ग्राउंड होतील. आणि सर्वात महत्वाचं या ठिकाणी बघा, हे काय अंदाजित एक मेसेज बऱ्याच या ठिकाणी व्हायरल होत होता लक्षात घ्या. म्हणजे त्या चॅनलवरती या ठिकाणी काय युट्यूबवरती किंवा कुठे या ठिकाणी बराच व्हायरल होत होता बाहेर ठिकाणी. 25 जानेवारीला हॉल तिकीट येईल लक्षात घ्या. 5 फेब्रुवारी पासून या ठिकाणी काय ग्राउंड सुरू होईल असं त्यांनी सांगितले. कुठं भेटली माहिती विचारू नका. नागपूर मीटिंग मध्ये काही ठिकाणी आज ठरलं आहे आणि ग्राउंड रेडीचे फोटो येतील, घाबरू नका. पोलीस डिपार्टमेंट खेळ सुरू असतात नोव्हेंबरला, त्यासाठी ग्राउंड रेडी करतात. फोटो व्हायरल करून ग्राउंड लवकर होणार अशी भीती मुलांच्या मध्ये घालणार. सदर माहिती 100% खरी आहे, अफवावर विश्वास ठेवू नका. असं या ठिकाणी बघा, युट्यूबवर या ठिकाणी मेसेज या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी मेसेज एक होत होता चॅनलवरती फिरत होता लक्षात घ्या. या ठिकाणी तो आपण या ठिकाणी घेतला. मग किती कितपत खरी माहिती किती या ठिकाणी हा खरंच पुढे आता आल्यानंतर या गोष्टी फक्त अंदाजी शक्यता या ठिकाणी त्यांनी खरं दिली लक्षात घ्या. नागपूर मेट्रो मधली या ठिकाणी महत्वाची अपडेट या ठिकाणी सांगितले त्यांनी. सर्वात महत्वाच्या ठिकाणी बघा, कुठल्या जिल्ह्याला सर्वात कमी आरक्षण आलेली आपण बघू. सर्वात बघा या ठिकाणी 7 डिसेंबर बघा, या ठिकाणी तारीख सुद्धा बघा तुम्ही. तारीख बघू शकता 7:51 7:51 7चा या ठिकाणी अपडेट आहे लक्षात घ्या. या ठिकाणी ते आपण ऑलरेडी दिलेत, फक्त ते तुम्हाला कमी आरक्षणचे आपण सॉर्टिंग केलेत बघा. सोलापूर सिटी बघू शकता या ठिकाणी किती आलेत. सोलापूर सिटीला 1167 एवढे आरक्षण आले ते किती मुलांचे लक्षात घ्या. आणि 1434 या ठिकाणी काय हे टोकन नंबर आहेत लक्षात. कुठं सोलापूर सिटी ह्या ठिकाणी कॉन्स्टेबलचे आहेत लक्षात घ्या. कुठले कॉन्स्टेबल, कारण जागा सुद्धा या ठिकाणी कमी संख्येत बनवत होत्या लक्षात. काही कास्टला जागाच नव्हत्या. पुढे बघू शकता या ठिकाणी तुम्ही कुठला आले, एसपी रत्नागिरी. एसपी रत्नागिरी ड्रायव्हर आले. एसपी रत्नागिरी ड्रायव्हरच्या ठिकाणी बघू शकता तुम्ही किती आलेत. 2875 एवढे आलेत. आणि बाकी सुद्धा कॉन्स्टेबल सुद्धा रत्नागिरीला कमीच आली संख्या, 10,000च्या आतमध्येच आहेत. पोलीस कॉन्स्टेबल या ठिकाणी आपण जी आरसंख्या घेतो ती 1000 ते 10,000च्या दरम्यान या ठिकाणी आरसंख्याची आपण फॉर्म घेतले लक्षात घ्या. 1000 ते 10,000च्या दरम्यान आरक्षण घेतले. रत्नागिरी ड्रायव्हर पोलीस कॉन्स्टेबल बघा ठिकाणी 2875 एवढे आरक्षण घेतलेत. म्हणजे 3131 एवढे काही ठिकाणी आरक्षण आलेत. ही मुलांची आहेत लक्षात घ्या. 2875 एकूणाची मुलाची आरक्षण आहे. आणि तारीख सुद्धा येते, वेळ बघू शकता 7:33 12/7/2025 ला आरक्षण भरला होता लक्षात घ्या. नेक्स्ट बघा ठिकाणी एसपी वाशिमला बघू शकता बँड्समनचा आहे लक्षात घ्या. एसपी वाशिमला तुमचं कॉन्स्टेबल सुद्धा ठिकाणी आरक्षण कमी झाले लक्षात घ्या. मग 10,000च्या आतमध्ये आरक्षण आलेले आहेत एसपी वाशिमला. 1702 एवढे काय आरक्षण आली. कुठे आले तुमच्या ठिकाणी मुलांची तशी आरक्षण. आणि 2179 एवढे काय आरक्षण पुन्हा म्हणजे टोकन नंबर आहे. म्हणजे मुलींची सुद्धा या ठिकाणी किती आहे लक्षात घ्या, 400 ते 500 एवढे आरक्षण या ठिकाणी आलेले आहे लक्षात. नेक्स्ट बघा 6:35 किती तारीख आहे बघा, टाइम 6:35 12/7 ठिकाणी ऍक्युरेट टाइम आहे लक्षात. नेक्स्ट बघा ठिकाणी अजून दुसरं पोलीस बँड्समन सिटी पुणेच बघू शकता. पुणे सिटीच्या ठिकाणी 6,140 एवढे आरक्षण या ठिकाणी आलती. 7,807 एवढे आरक्षण सर्वात कमी या ठिकाणी कुठं आलं बॅट्समनला सुद्धा पुणे सिटीला. आणि सर्वात जादा इथेच जागा होत लक्षात. बॅट्समन मध्ये सर्वात जागा इथेच होत्या. टॉप मध्ये हीच आहेत बॅट्समन मध्ये. किती 5:22 या ठिकाणी 5:22 12/7/2025 ठिकाणी आरक्षण. नेक्स्ट एसपी सांगलीला बघू शकता, हा कॉन्स्टेबल झाला. एसपी सांगली या ठिकाणी कशाचं कॉन्स्टेबल झाला लक्षात घ्या. किती 3,222 एवढ्या ठिकाणी हा कुणाचे पुरुषांचा झाले. आणि 4,202 एवढे कुणा झाले ठिकाणी टोकन नंबर आहे ते. बाकी ते 4:33 PM किती 4:33 PM या ठिकाणी 4:30 पर्यंत या ठिकाणी काय 12 तारखेला म्हणजे 7 तारखेला ठिकाणी आरक्षण होते 7/12. नेक्स्ट बघा ठिकाणी सीपी नवी मुंबई पोलीस बँड्समन. सीपी नवी मुंबई पोलीस बँड्समनला या ठिकाणी बघू शकता तुम्ही किती आलेत. 932 एवढे आरक्षण केलेत फक्त बघा. फारच कमी या ठिकाणी आरक्षण केले, कारण जागा सुद्धा त्या ठिकाणी कमी होता. 1111 एवढे ठिकाणी काय नवी मुंबईला नवी मुंबई पोलीस बँड्समनला आले. तसं कधीपर्यंत अर्ज बघा ठिकाणी मॅक्झिमम ठिकाणी 50-100 असे आरक्षण जास्त ज्याच्या हजाराच्या डिफरन्स मध्ये वाढले नसेल. नंतर जे आपण अपडेट देतोय त्याच्यानंतर एखादी कुठं असे बँड्समन आहेत कुठं 5-10 असे वाढले असते आरक्षण, किंवा जे हजारामध्ये लाखोमध्ये अर्ज आहेत ते 1,000-2,000 असे वाढलेले दिसतात लक्षात घ्या. 1:23 PM ला ठिकाणी बघा दुपार 1:30 पर्यंतच्या ठिकाणी टायमिंग होत लक्षात घ्या. कुठं पोलीस बँड्समनच होतं. पुढे बघू शकता या ठिकाणी तुम्ही कुठं ते पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरचं भाग कुठं एसपी पालघरचं किती या ठिकाणी बघा 3,190 एवढं आरक्षण आहे. 3,190 एवढं कुठं आहे पोलीस कॉन्स्टेबल पालघरचं होतं ड्रायव्हरचं. बघा 3,318 एवढे काय ठिकाणी टोकन नंबर होत लक्षात घ्या. म्हणजे 3,190 एवढे कोणा आले ते मुलांचे आले लक्षात घ्या. ड्रायव्हरसाठी फारच कमी या ठिकाणी मुलींचे अर्ज आले. 1:16 ठिकाणी 12/7/25 ला होतं. नेक्स्ट बघा ठिकाणी पोलीस बँड्समनच होतं लक्षात. कुठं होतं पोलीस बँड्समन कुठं आहे ते छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगरला किती आले बँड्समनचे 1192 एवढे काय आले तुमचे बघू शकता आरक्षण 1192. आणि 1,513 एवढे काय ठिकाणी आले तुमचे छत्रपती संभाजीनगरला आरक्षण आले लक्षात घ्या. बघा मुलींची मग किती आली त्या ठिकाणी बघा तुम्ही 400 या ठिकाणी आरक्षण तुम्हाला दिसतील मुलांचे.
11:43 दुपारी या ठिकाणी होत लक्षात, म्हणजे 11:43 होते. नेक्स्ट बघा ठिकाणी पोलीस बँड्समन कुठे आहेत बघा, पुणे सिटी. पुणे सिटीज बँड्समन बघू शकता. आता पाहिलं होतं आपण, तर या ठिकाणी डबल आले लक्षात. टायमिंग चेंज असेल फक्त या ठिकाणी. किती आली? 6140. हे कधीच होतं? 5:22 या ठिकाणी होतं. नवी मुंबईचं पाहिलं आपण, पालघर, छत्रपती संभाजीनगर. नेक्स्ट यवतमाळ बघा. यवतमाळ बँड्समन. यवतमाळ बँड्समनचं या ठिकाणी बघू शकता तुम्ही. यवतमाळ बँड्समन किती आले? यवतमाळ बँड्सचे 1558 आलेत आणि किती 1973 एवढे काय टीमचे टोकन नंबर आलेत. यवतमाळ बँड्समन. डेट टाइम इथे बघू तुम्ही. सकाळचे 9:10 येते लक्षात. मॅक्झिमम 50, 40, 50 अशा ठिकाणी अर्धसंख्या वाढली असेल लक्षात, कारण त्या वाढली सुद्धा नसतील. 10, 20 अशा अर्धसंख्या वाढली असेल कमीत कमी. वाढतात की ते, हे जर कॉन्स्टेबल मे बी वाढलंच नसतील, असं बी असेल लक्षात. त्यामुळे शक्यता आपण दोन्हीवर शकतो, वाढले असेल किंवा नसेल. नेक्स्ट बाय ठिकाणी तुमचं कुठं पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर बा, एसपी पुण्यासाठी. पोलीस कॉन्स्टेबल एसपी पुण्यासाठी या ठिकाणी किती आले बघा. या ठिकाणी जादा संख्येमध्ये आले लक्षात. आपण ते नेक्स्ट याच्यातलं बघू लक्षात. आणि अशाच प्रकारचे नवीन नवीन अपडेट आता नेक्स्ट सुद्धा आपण काय करणार, सर्वात जास्त कुठल्या जिल्ह्याला अर्धसंख्या आली लक्षात घ्या, ते सुद्धा आपण लवकरच या ठिकाणी चॅनलला लवकरच या ठिकाणी लेक्चर आपण पाहणार आहोत लक्षात घ्या. किती 7 डिसेंबर रात्री 10 पर्यंत या ठिकाणी किती अर्धसंख्या आली ते सुद्धा आपण ऑल डिटेल या ठिकाणी पाहणार आहोत. संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला या ठिकाणी केले जाणार लक्षात. चॅनल कोण नवीन असेल, चॅनल या ठिकाणी सबस्क्राईब करून सपोर्ट करा लक्षात घ्या. सर्वात महत्वाचं मध्ये प्रत्येक जिल्ह्यावाईज, सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यावाईज बँड्समन, प्रत्येक जिल्ह्यावाईज SRPF, प्रत्येक जिल्ह्यावाईज कारावाई, प्रत्येक जिल्ह्यावाईज या ठिकाणी तुम्हाला जी आपल्यापाशी अवेलेबल आहे ती माहिती, तुमचे कारागर असो, कॉन्स्टेबल असो, ड्रायव्हर असो, प्रत्येक जिल्ह्यावाईज या ठिकाणी अपडेट, फुल अपडेट 7 डिसेंबर पर्यंतची जी अपडेट आहे ते आपण या ठिकाणी चॅनल सेपरेट तुमचे घटक वाईज या ठिकाणी लवकरच चॅनल सुद्धा अपलोड करणार आहोत लक्षात घ्या या ठिकाणी. थँक्यू.